तर राज्यामध्ये चौथ्या टप्प्याचं मतदान होत असताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले। नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदेंसोबत असलेल्या बॅगांमध्ये काय आहे असा सवाल राऊतांनी विचारला। संजय राऊतांनी असं ट्विट करत मुख्यमंत्र्यांनाच संशयाच्या जाळ्यात उभं केलं। संजय राऊतांच्या आरोपांना शिंदे गटाने एक जोरदार उत्तर दिलंय। संजय राऊत यांनी मातोश्री सोडून इतर ठिकाणी गेलेल्या बॅगा त्यांना आवडत नसतील असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? या बॅगा कसल्या आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, तिथून कोणाला वाटप गेलं, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅगा उतरतायत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना। मूर्खपणा, निव्वळ आणि निव्वळ मूर्खपणाचं लक्षण। कधी एक लक्षात घ्या की कोणताही नेता असो, मी हे माझा मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, कोणताही पक्षाचा नेता असो, जेव्हा तो एखाद्या दौऱ्यावर जातो त्या टायमाला त्याच्याबरोबर 1-2 बॅगा ह्या असतातच। या निवडणुकीचा काळ सोडून द्या, कोणत्याही काळामध्ये हा घेऊन जात असतो, हे यांना सर्वांना माहिती आहे। कशासाठी जात असतो की काही कपडे आहेत, कधी फाटले, कधी किंवा काय झालं, आपल्याला एक अल्टरनेटिव्ह आपल्याकडे बॅग तयार असावी। आणि मग अशा लोकांचा असं असताना सुद्धा हे मूर्खासारखा रात्रीचा खेळ चाले, मग बॅगा, अरे बॅगा अशा नसतात घेऊन जात, जर पैशाच्या असतात ना अशा नसतात घेऊन जात। आम्ही अनेक बॅगा मातोश्रीवर उतरवलेल्या आहेत, अशा घेऊन जात असतात का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।